हां 1 मिनिट ये ना. काय मॅडम? माझं एक काम करशील, ही चॉकलेट सगळ्यांना वाट ना. काय चॉकलेट्स? आज कोणाचा वाढदिवस वगैरे आहे का? हो. अरे वा. क्लायंटचा. माझ्या क्लायंटनी पाठवले चॉकलेट्स. घ्या ना एक एक दे. क्लायंटशी नातं कसं जपावं ना ते आपल्या तिलोत्तमा मॅडमना अगदी उत्तम जमतं. अगं त्यात काय एवढं स्पेशल आहे? सगळ्यांशी चांगलं वागायचं, मग सगळं इझी असतं. मला 4. सगळा डबा ठेवा ना. नाही घ्या घ्या. काय तुम्ही तर खाणार, पोर काय करणार ना. घ्या जी मॅडम घ्या. जय सर. थँक्यू. आदित्य मॅडम. थँक्यू. तुम्हाला माझ्यातर्फे अजून एक. काय बोललात तुम्ही? तुम्ही ना खरं तर ना वकील व्हायला पाहिजे होतं. कुठे चालत? पाणी घ्यायला. मी जातो ना. नाही नको, तुम्ही द्या सगळ्यांना, मी जाते. बाय मॅडम. थँक्यू. रजनी मॅडम. नकोय. अहो खाऊन तर बघा. फॉरेनचे क्लायंटने दिलेत. नकोय सांगितलं तर कळत नाही का? बाकीच्यांना दे. दे ना, त्यांना दे. 4 हवीत. नाती जोडायची लोकांबरोबर. मला काय कळत नाही का? अगं माझ्या मनात असं काहीच नव्हतं. चला चला विषय बदला. उशीर होतोय, चला निघूया. चल बाय बाय. रजनी, रजनी, आय एम सॉरी. मीठ चोळतेस जखमेवर. मजा येते. अगं नाही, खरंच अगदी मनापासून म्हणते मी. मी खूप हार्शली बोलले तुझ्याशी. आय नो तुला वाईट वाटलं असेल. आय एम रिअली सॉरी. वा, मला वाटलं त्याच्यापेक्षा खूपच हुशार आहेस ग तू अदिती. नाही थांब 1 मिनिट. हा, चतुर हा शब्द करेक्ट आहे. चतुर आहेस तू. अगं म्हणजे जेव्हा हार्शली बोलायचं होतं तेव्हा बाहेर सगळ्यांच्या देखत बोललीस, आणि आता माफी मागायची तर एकांतात, प्रायव्हेटली. काय पोचलेली आहेस ग तू अदिती. माय गॉड. कधी कोणाशी कसं वागायचं करेक्ट कळलंय तुला. कधी कोणाची शिडी करशील आणि कधी कोणाचं पायपुसणं होशील, काही नेम नाही. रजनी हे बघ, जे झालं ते झालं. मला कुठल्याच गोष्टीवर वाद नाही घालायचा. पण आज आपण एकत्र काम करतो आणि ह्या गोष्टीचा आपल्या कामावर. वाव, व्हॉट अ नाईस थॉट. आय एम इम्प्रेस्ड. खरंच. हे बघ, मलाही काही हौस नाही तुझ्या बरोबर वाद घालण्याची, कळलं ना. पण आज तुझे केलंयस ना अदिती, ते काही बरोबर नाही केलंस. हॅपी? मज्जा येत असेल ना तुला. असा आतून आनंद होत असेल ना खूप. सगळे तुझ्या बाजूनी बोलत होते, मी एकटी पडले होते. बरं वाटत असेल ना. अगं तू काय आणि कशी आहेस ना हे फार चांगलं ओळखलंय अदितीने. नाही, डोंट वरी. बाकीच्या लोकांनाही कळेल हळूहळू.
सगळं कळेल. आणि अदिती, जेव्हा तुझं सत्य लोकांसमोर येईल ना, तेव्हा तू माझ्या जागी असशील, एकटी. मिस दाभोळकर. मिस दाभोळकरच. मला खूप कौतुक करावं असं वाटतंय आज तुझं. तुला एखादं शौर्य पदक द्यावं असं वाटतंय. जय, काय आहे? तेच तर मी म्हणतोय. काय हे, कुठून एवढी सुपर पॉवर आली आज तुझ्या अंगात? त्या रजनीला हे एकदम शांत करून टाकलंस. मला छान मजा आली. आणि मला काय आवडलं माहितीये, सगळ्यांनी तुझी बाजू घेतली. घ्यायलाच पाहिजे, कारण तू सगळ्यांची मनं जिंकलीस. रजनी खूप चिडली होती आज. तिला सॉरी म्हणायला गेले तेव्हा सुद्धा वैतागली ती माझ्यावर. तिला सॉरी म्हणालीस? कधी? कॉफी मशीन जवळ. पण तू तिला सॉरी का म्हणालीस? तुझं म्हणणं अगदी बरोबर होतं आदिती. आता तू जाऊन तिला सॉरी म्हणालीस ना, तिला असं फील होत राहील की आपलं काहीच चुकलेलं नाही. जय, मी तिला सगळ्यांसमोर बडबडले. हा, मग सगळ्यांना पटलं होतं तुझं म्हणणं. सगळे तुझ्या बाजूने बोलत होते. कारण सगळ्यांना आपलं सत्य माहित नाहीये जय. म्हणजे काय म्हणायचं तुला? हे बघ जय, नवरा बायको एकत्र फिरतात ह्यावर कधीच कोणाचा विरोध असू शकत नाही. पण आपण नवरा बायको आहोत हेच रजनीला माहित नाहीये. आज त्यांच्या दृष्टीने आपण एकमेकांसाठी परके आहोत. पण तरी सुद्धा जर का आपण बाहेर भेटणार असू तर ही गोष्ट कुणाच्याही मनात शंका निर्माण करू शकते ना. नाही, तुझं बरोबर आहे. पण मी काय म्हणतोय, आम्ही एकदा मीटिंगला गेलो होतो, त्याच्यानंतर ही रजनी मला डिनरला घेऊन गेली होती ना, तेव्हा आम्ही एकमेकांसाठी परकेच होतो ना. जय, आज रजनी म्हण किंवा जुई म्हण ऑफिसमध्ये तुझ्याशी अगदी ओपनली बोलू शकतात. आपण एकमेकांशी बोलणं मुद्दाम टाळतो. का? कारण काहीही गडबड होऊ नये म्हणून. बरोबर आहे? तू तिला टाळून आलास. हे कळल्यावर ती जे काही रिॲक्ट झाली ते अगदी चुकीचं नव्हतं ना. म्हणजे चूक आपलीच आहे. आपण एकत्र कुठेच जायचं नाही कधीच. असं नाहीये. आपण बेसावध राहिलो ते चुकलं. आपण काल कॉफी प्यायला गेलो. आपल्याला कल्पना नव्हती की रजनी नेमकी तिथे येईल आणि आपल्याला बघेल. जय, आज तिथे सगळ्यांनी आपली बाजू घेतली. का? कारण त्यांना आपल्याबद्दल माहित नाहीये. उद्या हेच सत्य जेव्हा प्रत्येकाला कळेल ना, तेव्हा हेच सगळे रजनीच्या बाजूने उभे असतील आणि आपण मात्र एकटे पडलेले असू. जे आता खूप झाला हा खेळ. ह्यात जिंकत असलो तरी हार आपली, आपल्या नात्याची आहे. काय रे, हिशोब नीट केलायस ना? म्हणजे इस्त्रीला दिलेले कपडे आणि पैसे यात काहीही कमी जास्त होता कामा नये. होय बाईसाहेब. पण मग मला का काहीतरी घोळ वाटतोय? म्हणजे तू बिल चुकीचं लावलंस असं नाही, पण अरे कधी कधी हिशोब चुकू शकतो ना. थांब, मी डायरीतच बघते जरा. थांब जरा थांब.
माझ्याकडे वही आहे. हा येणार म्हणून इथंच बाजूला आणून ठेवले होते. अरे देवा, का तुझा हिशोब चुकावा? काय म्हणालीस? नाही नाही, म्हणजे तुझा हिशोब चुकला नाहीये ना असं मी त्याला विचारते. हा बरोबर आहे. हा बघा, हे बघ हिशोब, हे बघ. 12 तारीख 4 कपडे, त्याच्यानंतर 15 तारीख 4 कपडे 3 चुण्या, त्याच्यानंतर 17 तारीख 9 कपडे 8 चुण्या. तू काय कपडे इस्त्री करायला नेतोस की चुण्या पाडायला? साहेब, घडी घातल्यावर एकावर एक कपडे ठेवल्यावर होतात तसे. अरे पण एकावर एक कपडे ठेवायचेच कशाला? जा कमी आहे ना साहेब. मग तू बाहेर उभा राहा. मॉलमध्ये ठेवायचे इस्त्री केलेले कपडे. हे बघ, मला ह्या सगळ्या कपड्यांवरच्या चुण्या काढून हव्यात. 3 रुपयात परवडत नाही साहेब. हा, हे म्हणजे बरं आहे. म्हणजे अपेंडिक्स काढायला डॉक्टरनं ऑपरेशन करायचं आणि कातर आतमध्ये राहिली म्हणून परत पोट फाडायचं, असं म्हणण्यासारखं आहे. मग पुढे? पुढे काय पुढे? तू मला काय गोष्टी सांगायला लावतोस की किस्सा ऐकवायला? नीट इस्त्री करता येत नाही तुला? हो, कशाला उगाच वैतागताय? कशाला म्हणजे प्रश्न तत्वाचा आहे. हा, ज्यानं त्यानं आपलं काम चोख करायला हवं सांगतोय. हा, जरा मऊ वाटलं की सगळेजण आपल्या कोपऱ्याने खणायला लागले. बस, महिन्याच्या महिन्याला हिशोब मागायला येतो, नीट काम करायला नको त्यानं. काय रे बाईसाहेब, चुकलं माझं. हा, मग आत्ता कळतंय? नाही, पैसे मागायला आलो ही वेळ चुकली. हे नसताना येतो. काय 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 म्हणालास तू? काय तुला पैसे वगैरे मिळणार नाही, लक्षात ठेव. सगळ्या कपड्यांच्या चुड्या काढाव्या लागतील तुला. हा, काही पैसे वगैरे त्याला द्यायचे नाही, लक्षात ठेव. हे बघ, 12 तारीख 7 कपडे आहेत की नाही, 8 चुण्या. हा, पैसे द्यायचे नाही त्याला अजिबात. हो, आज तारीख किती? आता काय झालं? नाही, जयने भाडं आणून दिलं का तुझ्याकडे? नाही. हे असं असतं बघ. हो, काही होत नाहीये. हो, देतील ते. नाही, देतील म्हणजे पैसे देतील, द्यायलाच हवेत ते. मग पण वेळेची काय किंमत आहे की नाही? आज आपण म्हणून थांबलो, पण काय प्रश्न तत्वाचा आहे. पोरांना शिस्त लागायला हवी, लक्षात ठेव. उद्या सकाळी मी त्या पोरांना बोलणार आहे, भाडं वेळेवर आणून द्यावं लागेल. बस. अहो, तू मध्ये पडायचं नाही. याला काय अर्थ आहे? मध्ये पडायचं नाही. परत एकदा क्रॉस चेक करतोयस ना? तिसऱ्यांदा केला हिशोब. आय नो, पण ओढाताण व्हायला नको ना. बघ नेटा, किराणा, प्रवास खर्च, अण्णांची औषधं, आणि अजून थोडा खर्च होऊ शकतो. जय, अण्णांचा एक चेकअप बाकी आहे अजून. आहे, लक्षात आहे माझ्या. हा, आणि मोबाईल खर्च तोही लिहिलाय. नशीब 1000 SMS फ्री आहेत, तर त्यातच बिल वाढलं असतं आपलं. हो ना. अविनाश सरांकडून जे पैसे घेतले ते पगारातून कापले जातील. विरारचा खर्च, घर भाडं, आणि अण्णांच्या आजारपणाच्या वेळेला जे काकांनी पैसे दिले ते, आणि ते आपण एकरकमी द्यायचे परत. अरे तिथे खूप आहेत का? आपण हळूहळू परत दिले तर? काकांना सांगितलं तर ऐकतील ते? जय, नाही. काकांना सांगितलं तर ते ऐकतील, ह्यात मला काहीच शंका नाहीये. पण जेव्हा आपल्याला गरज होती तेव्हा त्यांनी एकरकमीच पैसे दिले ना. मग आपण त्यांना परत करताना हे असे तोडून द्यायचे का? बरं नाही दिसत. आपण त्यांना ते पैसे देऊ आणि घर भाड्याचे सुद्धा पैसे देऊ. जमणार आहे का? आणि समजा आपण हे दिलेच तर किती उरतात आपल्याकडे? बघ ना, कर ना कॅल्क्युलेट. सगळा खर्च लिहिलाय ना आपण. अरे ती जेमतेम काही पैसे उरतात.
तुला काही पैसे हवेत का? नाही, मला नको. नक्की? हो. माझा असा वेगळा काय खर्च असणार? आणि आदिती, आधीच आपण सगळं तुझ्या पगारात भागवतो. माझा पगार अर्धा कापून हातात येतो. आणि आदिती, अण्णांना जर परत डॉक्टरकडे न्यायचं आपण म्हणतोय तर पैसे कुठून आणणार आहोत? आणखी काही गरज लागली तर? जय, तुझा पगार काय आणि माझा पगार काय? पैसे आपले, संसार आपलाय. सो प्लीज हे सगळं मनातून काढून टाका. आणि आणि तसे वेगळे असे आपल्याला काय खर्च आहेत? हा, जर उगाचच आता साड्या माझ्यासाठी विकत घेणार नसशील तर. आदिती, तू साडीचं काय एवढं मनावर घेतेस? केवढी गोड दिसत होतीस त्या साडीत. आणि बायकोवर एवढा खर्च केला तर काय झालं? खरं सांगू, मला वाटलं होतं तू हट्ट करशील माझ्याकडे, पण तू हट्ट कसला करतेस? तुला माहितीये, तू माझ्याकडे कुठलाही हट्ट केला तरी मी तो पूर्ण करू शकणार नाही. काय आहे माझ्याकडे? मला तुझ्याकडे कुठलाच हट्ट करायचा नाहीये. कारण या सगळ्या हट्टांपेक्षा तू माझ्यावर करत असलेलं प्रेम लाख मोलाचं आहे. आणि त्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. पण आदिती, आपल्याकडे आता काहीच पैसे उरत नाही. तू काळजी करू नकोस, सगळं काही मॅनेज होईल. आपण करू मॅनेज. एक मिनिट, माझ्या पाकिटात का टाकतेस हे पैसे? का? तुला पैशांची गरज नाहीये का? आहेत माझ्याकडे. जय, तुझं वॉलेट माझ्या समोर आहे, यात पैसे नव्हते, हे ठेवले. आणि हे एवढेच राहू देत माझ्याकडे. धर. अरे पण तुला लागते. धर आदिती. तुला लागले तर मागून घेईन मी. आणि तसंही ते माझ्याकडे राहिलं तर उगाच खर्च होतील. चला आता, घराचं भाडं भरायचंय, आधीच उशीर झालाय. हिशोबात पकडलेत, आता द्यायला हवे. मी एक काम करते, मी उद्या विरारला जाते. उद्या सकाळपर्यंत आपला पगार अकाउंटवर क्रेडिट झालेला असेल ना? पैसे काढून आणते. पण जय, उशीर झाला म्हणून काकांना सॉरी सांगा. आणि उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही पैसे देतो असं सांग. नक्की सांग. नक्की सांगतो. काकू, मी येतो. जे चहा घे लवकर. आलं घातलंय, थंडी पडली ना, बरं वाटेल. काकू किती करता आमच्यासाठी? हो का? आम्ही सगळ्यांनी सुद्धा असाच चहा घेतलाय. त्यात किती करता वगैरे म्हणायची काही गरज नाहीये बरं का. सॉरी. काका कुठं? तू चहा घे लवकर, थंड होतोय. हो, पण काका? ते यायच्या आधी निघ रे बाबा, नाहीतर त्यांची ती तत्व, घराचं भाडं याच्यावर मोठं भाषण सुरू होईल. तू कुठे हरवला? नाही, काही नाही. तू निघ, तुला उशीर होतोय ना. पण काका ते फ्रेश होत आहेत, तू निघ. हो. संपला चहा? हो. चल तू निघ लवकर. अरे आले काका. आले. अरे पण तुला उशीर होतोय ना. झाला चहा? हो. अरे आधी ती गेली ना, तुझी वाट बघत बसली असेल ऑफिस मध्ये. अरे उशीर झाला तरी जाईल ना. हे बघा तुम्ही. कळलं कळलं. तू मला गरमागरम आल्याचा चहा घेऊन ये जा. अहो पण चहा घेऊन ये.
काय आज ऑफिसला लेट झालाय काय? तसा एवढा लेट झाला नाही ऍक्च्युली, पण काका यावेळी जरा उशीरच झाला. काय माणसाने उशीर करू नये. मला सुद्धा उशीर झालेला आवडत नाही. वक्तशीर राहावं माणसानं. हो बरोबर आहे. पटतंय ना? हो नाही, उद्यापासून जरा वेळेवर जात जाईन मी. पण जायलाच हवं. काय रे साहेब, कामाचे पैसे देतो ना? हो देतात ना. हा, तू द्यायला लेट करतो का? नाही. हा तेच म्हणजे मी लेट झालेला आवडत नाही मला सुद्धा. बरोबर आहे काका तुमचं. मी उद्यापासून लवकर निघत जाईन, म्हणजे लवकर पोहोचेन ऑफिसला. हा हा घ्या तुमचा चहा. जे तुला उशीर होतोय. हो निघतो. काकू मी काकांना आत्ताच शब्द दिलाय, यापुढे अजिबात उशीर होणार नाही म्हणून. हो ना, मग निघ. येतो काका. तू कशाला पाठवलंस त्याला? हा, मी त्याला एवढं भाड्याचं विचारत होतो. त्याला साहेब पैसे देतो का असं सुद्धा विचारलं तरी तो भाड्याचं काही नाव घेत नाहीये. हो देतील ना ते. कुठे पळून जाणार आहेत दोघं? देतील म्हणजे द्यायलाच पाहिजे. नाही आज संध्याकाळी आल्यावर मी खर्चवणारच आहे. हा